आपण पोस्ट होल्डर आणि नॉन पोस्ट होल्डर त्यांच्यामध्ये नेमका काय फरक असतो ते आपण एक थोडी सिरीज बघतोय बघा. त्यातला हा पुढचा व्हिडिओ आहे. तर कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगची काय गरज असते, म्हणजे ज्यावेळेस सिलेबस जास्त असतो आणि आपल्याला तो आणि जास्त करून MCQ टाईपची एक्झाम नव्हे, सब्जेक्टिव्हला सुद्धा तो प्रकार आहेच, पण जिथं सिलेबस जास्त असतो आणि रिव्हिजनला वेळ ज्यावेळेला कमी असतो त्यावेळेला कन्सेप्च्युअल म्हणजे जरा तुम्हाला संकल्पनात्मक जर ती तयारी असेल तुमची चांगली मजबूत पकड असेल सब्जेक्ट मॅटरवर, तर त्याचा कसा फायदा होतो आणि त्याच्या मागची कारणमीमांसा काय आहे. म्हणजे बऱ्याच जणांचं बघा मेसेज अलीकडच्या काळात की एक ठराविक टप्प्यानंतर माझा स्कोरच वाढत नाही. म्हणजे समजा प्रिलिमच्या केसमध्ये 40-45च्या वर कंबाईनला जातच नाही. राज्यसेवेला सुद्धा तसा GAच्या पेपर बाबतीत होतं आहे किंवा इव्हन मेन्सला 3-4 वेळा जातो आहे, पण काही ठराविक विषयात कमीच मार्क येतात किती पण कसाही प्रयत्न केला तर. बघा त्या संदर्भात मी बोलतो आहे, त्या मुलांनी लक्षात घ्या. तर काय आहे त्यांचा बघा मेजर इश्यू, एक तर त्यांच्या रिव्हिजनमध्ये काहीतरी फ्लॉ आहे म्हणजे 100%, आणि तो जर नसेल ते नियमित जर करत असतील तर मग दुसरा त्याला एकच राहतो की त्यांचं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग कमी आहे किंवा कच्चं आहे किंवा सिलेबसमधला जो एक बराच भाग आहे त्यांचा असा तो कच्चा राहिलेला आहे. म्हणजे हे बघा त्यातनं दिसतं, म्हणजे सातत्याने एक टप्पा ओलांडता येत नाही मार्कांचा. तर त्या दृष्टीने बघा, आणि नव्या मुलांना तर ते अतिशय महत्त्वाचं राहील. तर आता बघा काय प्रकार आहे की समजा आता तुम्ही आता एक साधा उदाहरण घ्या. आता समजा आता जो काय एखादं वर्ष झालं तयारी करतोय अशा नवीन लोकांनी त्यातनं फक्त बोध घ्यायचा आहे. मी आता समजा अनुभवींचं उदाहरण घेतोय की बाबा 1 वर्ष झाला अभ्यास करतोय, त्यानं पॉलिटिक्स केलेला आहे, इकॉनॉमी केलेला आहे किंवा काय. तर मी कधी अचानक आहे ना, किंवा समजा ऑनलाईन बॅच लावत असताना बऱ्याच जणांना अनुभव आला असेल बघा, मी अचानक असं काही प्रश्न फोनवरच विचारतो आणि अंदाजे घेत असतो. तर त्याच्या मागं त्याचं ते आणि शक्यतो बघा मी पाठांतराचं तसं विचारत नाही, म्हणजे ज्याला गरजेचंच आहे पाठांतर रट्टा मारणे ज्याला आपण म्हणतो न समजता सुद्धा, तसं काय मी विचारत नाही. समजा आता इन केस समजा आपण आता अलीकडेच RBIचं ते मॉनिटरी पॉलिसी वगैरे बघितली, तर समजा मौद्रिक धोरण RBIचं. तर आता समजा जर अचानक एखाद्याला विचारलं ना की बाबा सांग रेपो दर म्हणजे काय, रिव्हर्स रेपो म्हणजे काय किंवा बँक दर म्हणजे काय, तर बघा असं गोंधळल्यासारखं होतं बऱ्याच जणांना. म्हणजे ती चूक आहे. मग मला हे सांगायचं आहे, तर इथं तुमचा कन्सेप्ट क्लिअर असण्याची गरजच आहे. म्हणजे बघा असं नाही होऊ शकत की काय तर चालून गेलं बाबा, म्हणजे एकदा कमी जास्त वेळा प्रश्न आलाच नाही किंवा तुम्ही ज्यावेळेला प्रिलिम किंवा मेन्स दिली त्यावेळेला त्यातनं प्रश्न आलाच नाही तर मग चालून गेली गोष्ट. अशी चालून जात नाही गोष्ट, लक्षात घ्या. एक ही फॉर एक्झाम्पल मी घेतलं म्हणून, पण लक्षात घ्या की जे पोस्टमध्ये ज्या मुलं येतात त्यांचा बराचसा भाग, सिलेबसचा बराचसा भाग हा संकल्पनात्मक पक्का असतो, लक्षात घ्या. त्यामुळे त्यांना ते शक्य होतं की राज्यसेवा समजा मेन्स आहे तर ते 3 दिवसात ते मॅनेज करणं सगळं. मग बाकी लोकांच्याकडे काही क्षमता पण असते बऱ्यापैकी, पण त्यांचं सगळं ते घेऊन पण जातात, पण ऐन वेळा त्या मेनच्या 3 दिवसात बारगळतं सगळं. त्याला कारण हेच की कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग, म्हणजे एकच कारण नाही हे, पण मेजर अंश तसा असू शकतो. मी आता तुम्हाला व्हिडिओ कंप्लीट होताना लक्षात येईल तर मला काय म्हणायचं आहे ते. तर आता मी उदाहरण काय घेतलं, समजा रेपो दर, रिव्हर्स रेपो दर किंवा काय, मग ते आता गोंधळतात कसे. मग त्यातला पुढचा एक टप्पा असतो बघा मुलांचा की ज्या दरानं RBI समजा व्यापारी बँकांना किंवा वित्तीय संस्थांना कर्ज देते तो दर म्हणजे रेपो दर, आणि इतर कमर्शियल बँका ज्या वेळेला म्हणजे व्यापारी बँका ज्या वेळेला RBIला कर्ज देतात तो जो असतो तो रिव्हर्स रेपो दर. म्हणजे हे असं ते अर्धवट किंवा जे पुस्तकातले जे नोट्स टाईपच समजा कोळमे म्हणा किंवा काय, तर ते अर्धवट राहतं असं. आणि मग त्याला जर विचारलं की बाबा मग बँक दर आणि रेपोमध्ये काय फरक आहे, मग बँक दराला पण तेच सांगतात, म्हणजे ज्या दरानं RBI कर्ज देते तुमचे व्यापारी बँकांना तो दर म्हणजे काय. तर मुळात तुमच्या असं लक्षात यायला पाहिजे बघा की काय, म्हणजे थोडक्यात की बाबा रेपो दर आणि रिव्हर्स रेपो हे तर मुळात अल्पकालीन तरलतेसाठी बाजारातल्या, म्हणजे बाजारात अल्पकाळासाठी पैसा किती सोडायचा आहे किंवा काढून घ्यायचा आहे, आणि ह्याचं जे नियंत्रक आहे ते RBI आहे. म्हणजे लक्षात घ्या, म्हणजे पैशाचा जो फ्लो आहे तुमच्या अर्थव्यवस्थेतला किंवा आपल्या समजा ह्या बाजारात म्हणजे अर्थव्यवस्थेमध्ये, तर तो फ्लो कमी जास्त करणं किंवा डिझायर लेव्हलला म्हणजे हव्या त्या लेव्हलला मेंटेन करण्यासाठीचं एक आणि
अल्पकाळासाठीचं हे टूल आहे, लक्षात घ्या. म्हणजे आता आपला हा विषय कन्सेप्ट करून घ्यायचा नाही ॲक्च्युली, पण ते तुम्हाला कळल्याशिवाय ते का त्याची गरज आहे हे लक्षात येणार नाही, म्हणून ते सांगावं लागतं. तर बघा की रेपो आणि रिव्हर्स रेपो हे अल्पकाळासाठी म्हणजे ट्रेजरी बिलं किंवा काय त्याच्या माध्यमातून होणारा हा व्यवहार आहे ॲक्च्युली. आता रिव्हर्स रेपोला तर ते मुळात कर्जच म्हणायला नाही पाहिजे. म्हणजे ॲक्च्युली RBI कमर्शियल बँकांकडं कर्ज का बरं घेईल? RBI काय असा व्यवहार करत नसते म्हणजे नफ्या तोट्याचा, त्या व्यापारी बँका करत असतात. ॲक्च्युली एक्सेस जी अमाऊंट आहे म्हणजे ज्यादाची अमाऊंट कुणाकडं ज्या कमर्शियल बँकांकडं किंवा काय ती लोक तिकडं ठेवून देतात RBIमध्ये, लक्षात घ्या. म्हणजे आणि तिकडं RBIकडं रोखे घेतात. समजा आपली जी ज्यादाची रक्कम आहे किंवा काय आणि त्याच्या ह्या गोष्टींवर त्यांना व्याज पण मिळत असतं त्या बँकांना. हे एक गोष्ट झाली. म्हणजे रिव्हर्स रेपो म्हणजे लगेच RBIला कर्ज बँका देतात वगैरे असं काही नसतं, मग गोंधळ उडतो बघा. असं मुळात रेपो आणि रिव्हर्स रेपो म्हणजे ते समजा आता बाजारातला पैसा काढून घ्यायचा आहे, मग त्यावेळेला काय करेल तर रेपो व्यवहार करेल ना. म्हणजे ज्या वेळेला लक्षात घ्या की बाजारात ज्यादाची अमाऊंट असते आणि RBIला गरज वाटते की बाबा ह्यामुळं महागाई वाढू शकते किंवा काय, तर त्यावेळेला जो ॲक्सेस म्हणजे जास्त झालेला निधी आहे कमर्शियल बँकाकडे किंवा काय तो RBI स्वतःकडे घेते आणि मग त्या पुस्तकी भाषेत मग आपण ते पाठ करतो की मग RBI कर्ज घेते. आणि मग बँक दर आणि मग रेपोमध्ये काय फरक आहे तर ते बँक दर ही सर कर्ज आहे बघा. बँक दर म्हणजे ज्या दरानं तुमच्या रिझर्व्ह बँक कमर्शियल बँकांना म्हणजेच व्यापारी बँकांना किंवा तुमच्या वित्तीय संस्थांना ज्या दरानं कर्ज देते तो, आणि तो हा जो बँक दर असतो तो हा नंतर बँका आपल्याला किंवा जो बिझनेस हाऊसेस असतात त्यांना जो व्याजदर लावते त्याच्यासाठी एक दिशादर्शक असतो, लक्षात घ्या. म्हणजे बँक दर हे दीर्घकाळासाठी किंवा काय तो प्रकार आहे आणि हे जे टूल आहे ते रेपोचं आणि रिव्हर्स रेपोचं हे अल्पकाळासाठी आहे. म्हणजे एक साधे बघा अशा गोष्टी असतात. म्हणजे पण आता बघा हा काय कन्सेप्ट समजून सांगण्याचा प्रयत्न नव्हता सोडा, तो एकदमच व्यवस्थित सांगता येईल अजून. पण मला काय म्हणायचं आहे हे तुम्हाला काय म्हणजे मुलं काय सांगतात काय माहिती आहे का की रिव्हिजन करायला लागायला पाहिजे. तर ह्यात कसली रिव्हिजन, तर हे गल्लत होते बघा त्या बऱ्याच लोकांची. म्हणजे इथं रिव्हिजनची गरज नाही. तुम्ही एकदा वर्ष झालं तुमचा अभ्यास करून झाला तर कधीही सांगता यायला पाहिजे सहज साध्या सोप्या भाषेत लेमॅन टर्ममध्ये ज्याला म्हणतो. तर असा बराचसा भाग बघा त्या लोकांना जमत असतो, बहुसंख्य पोस्ट होल्डर लोकांना. म्हणजे ते कळत असतं त्यांना, असं जाऊन परत ते कोळंबे दिसले उघडावं लागत नाही किंवा त्यांच्या नोट्स. तर ही तुम्हाला मुळात लक्षात घ्यायला पाहिजे. म्हणजे ती एक पद्धतच आहे ना की एक्झाम पुढं असली की नंतर मग असं बॅक ते रिव्हिजनचं मारत यायचं. मग हे जर तुम्हाला रिव्हिजन करायला लागलं तर मग अन्य जे जो नद्या आहेत, पर्वत आहेत किंवा ते शिखरं उंच क्रमाने लावायचे आहेत किंवा काय, त्याला कधी वेळ मिळणार. किंवा बराचसा मेनचा जो भाग आहे जो सतत आपल्या वाचनात येत नाही, पक्ष आहेत किंवा त्यांच्या पॉलिटिकल पार्टीज किंवा काय ज्याला पॉलिटी सेक्रेटचा भाग म्हणतो किंवा सायन्स टेकचा काय भाग आहे चौथ्या पेपरला, तिथं बघा ते रिव्हिजनची गरज आहे. हे जो कन्सेप्च्युअल भाग आहे ना तो त्यावेळेला निपटून टाकायला पाहिजे. म्हणजे असं माझं मत आहे. तर आता पुढं बघा, समजा आता उदाहरणार्थ तुम्ही आता समजा जिओग्राफीचं उदाहरण घेतलं, मग तुम्हाला माहीत आहे की काय समजा आता विचार आपण केला की बाबा हिमनदीची भूरूपं म्हणजे आता ठीक आहे, पण त्याच्या अगोदर समजा मी जर विचारलं हे एस्कर्स किंवा हिमोड म्हणजे गिरी किंवा हिमोड कटक किंवा आता ते तुम्हाला ड्रमलिन किंवा एस्कर्स असं इंग्लिशमधनं सुद्धा ते माहीत पाहिजे. ॲक्च्युली ते आयोग तसा वापरतो. मग ड्रमलिन आणि एस्कर्स हे काय प्रकार आहे तर इथं आठवायला सुद्धा लागायला गरज नाही, ते लगेच डोळ्यानं दिसायलाच पाहिजे बघा काय प्रकार आहे. मग ड्रमलिन ड्रम टाईप असं ते आहे, टेकडे आहे बाबा, कशाची हिमनदीनं केलेलं भूरूप आहे. मग कसलं आहे त्या अपक्षरणाचं किंवा ते निक्षेपणाचं आहे किंवा ते संचयनाचं आहे तर संचयनाचं आहे. मग ते एस्कर्स आणि मग ड्रमलिनमध्ये नेमका फरक काय मग, तर हे पण बघा लगेच सांगता यायला पाहिजे. म्हणजे आता ते तुम्हाला आठवायला पाहिजे लगेच चित्र. म्हणजे आता ड्रमलिनचं ते असं आहे तर हे जरा उंचीनं जास्त मोठी टेकडी असते बऱ्यापैकी ती, जे वाहून गाळ आणलेला असतो हिमोड समजा, त्या हिमोडमध्ये जे काही डेबेरीज असतात म्हणजे त्या रॉकचे म्हणजे त्या खडकाचे वगैरे काय, तर ते साठून आणि हे अंडर म्हणजे तुमची जी बर्फाची लादी आहे किंवा काय ज्याला आपण ग्लेशियल म्हणतो त्याच्या अंडरमध्ये समजा त्याच्या खालून पाणी जे वाहत असतं
आणि समजा आणि त्यामधनं किंवा तो जो काय पाणी आहे वाहून आणतं आणि त्याचा जर थर साचत साचत जातो आणि मग वरचा जो तुमचा ग्लेशियल जर वितळला समजा, तर ती मग तशी टेकडी उघडी पडते समजा. म्हणजे असा तो समजा ड्रमलिनचा प्रकार आहे. तर तशाच पद्धतीनं तुमच्या ज्या ग्लेशियलच्या किंवा ज्या बर्फाची लाद आहे त्याच्या अंडरच पाण्याचा प्रवाह किंवा पाईपमधून पाणी आपण कसं घेतो त्या टाईप तो येणार, म्हणजे पाण्याचा प्रवाह समजा. आणि त्यामध्ये मग थोडं ते साठत राहणार की वाहून आणलेलं काय असेल तुमच्या खडकाचं किंवा काय. आणि नंतर तिथं पण ह्या पण केसमध्ये काय होणार की बाबा ते नंतर वरची लादी वितळली समजा आणि तर ते मग स्ट्रक्चर ते उघडं पडणार. मग ते समजा नागमोडी किंवा ज्याला म्हणतो ना म्हणजे सायनस रिज किंवा काय, म्हणजे आपले ज्या पर्वतांच्या रांगा असतात पण अतिशय कमी उंचीची अशी आणि त्या प्रवाहातच म्हणजे प्रवाह मुख्य पात्र असतं त्यामध्येच ते उघडे पडल्यानंतर आपल्याला आणि अनेक दिसतात ते अशी साईन वेव्ह टाईप. आणि ड्रमलिन हा तो मोठा प्रकार आहे म्हणजे लक्षात घ्या. आणि ड्रमलिनवरून आपल्याला दिशा पण कळेल हिमड कुठल्या दिशेनं वाहतोय तो. तर बघा ते असं साधी गोष्ट आहे. मग ते पुढे गेल्यानंतर मग आता समजा फियॉर्ड किंवा ज्याला आपण समुद्र खाडी म्हणतो किंवा हिमखाडी म्हणतो, तर मग ते खाडी मग लगेच तुम्हाला लक्षात यायला पाहिजे. म्हणजे खाडी काय असतं सामान्य नदीमध्ये की बाबा ज्या वेळेला नदी समुद्राला मिळते तर त्या नदीच्या मुखाच्या तिथं किंवा समुद्राचं पाणी तिथं आत शिरलेलं असतं तर त्याला आपण खाडी म्हणतो. मोठी खाडी म्हणजेच ते आकारासारखं, बंगाल त्याचं एक उदाहरण आहे, बंगालचा उपसागर. तर हे साध्या बघा गोष्टी आहेत. आणि ती गोष्ट मग आपली हिमनदीत आली की मग तिथं फियॉर्ड होईल लगेच नाव. मग ते कशाचं येईल, निक्षेपणाचं येईल का अपक्षरणाचं? तर अर्थातच अपक्षरणाचं येईल ना. म्हणजे हे बघा तिथं मग ते आठवायला मग टेबल मग ते कुठं आहे, नदीत आहे का हिमनदीत आहे काय, मग अशी बघा गल्लत झाल्यानंतर तुमच्यावर लोड वाढेल मग प्रचंड. मी बऱ्याचदा बघा बऱ्याच मुलांना सांगितलं असं तुमचा 60-70% भाग असा जिभेवर पाहिजे किंवा काय, तर ते केवळ असं ज्याला म्हणतो ना रानटी पद्धतीनं किंवा ते रट्टा मारून तशा पद्धतीनं होत नाही. हे 50% मुलांना आहे ना प्रवास एमपीचा किंवा यूपीचा सोडतात तरी हे कळत नाही लॉजिक. म्हणजे असं काय कोण मुलं सांगत असू शकतात का? तर नक्कीच. आणि म्हणून तर ते पोस्ट मिळवतात ना, लक्षात घ्या. आणि ही चर्चा अशापेक्षा त्या कसा त्यांच्या वेगळ्याच प्रवासाची घडत असते बघा त्या म्हणजे डायसवरनं बऱ्याच अकॅडमीच्या काय ते लोक सांगत असतात, पण त्याच्या मागं त्यांचं ट्रिमेंडस ज्याला म्हणतो हार्डवर्क असतं आणि त्यातनं ते येतं, समजून घेण्यातनं ते येतं. लक्षात घ्या. म्हणजे साध्या गोष्टी आहेत पण तुमच्या लक्षात यायला पाहिजे. मग तसंच समजा इरॅक्टिक्स किंवा ज्याला विदेशच खडक म्हणतो काय पुस्तकात नसतं किंवा काय, समजा आता ते विदेशच नावाचंच आहे ना किंवा इरॅक्टिक्स वापरलं समजा तर मग ते मग बावचळ्यासारखं होतं. तर काय नाही ते समजा हिमोडच तिकडं वाहत येत असतात समजा आणि त्यावेळा तिथं नसणारा एखादा खडक समजा जो तिथल्या प्रांतातला नाही जिथं ते वाहत आले आणि तो मग तिथं आगंतुक किंवा वेगळाच दिसतो, आगंतुक खडक किंवा विदेशीच खडक त्याला नाव पडतं. म्हणजे साधं मग तिथं तुम्हाला वारा आणि नदीच्या मध्ये मिक्स करायची गरजच नाही ना, पटपट डोक्यात द्यायला पाहिजेत गोष्टी. म्हणजे असा बराच आहे. आणि बघा ते विषाणूरूप ही तुमचं कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग कमी म्हणजे त्याचा प्रकार आहे ना तो कमी जास्त होईल. आता समजा हिस्ट्री असलं तर ते मग स्टोरी टाईप होईल. म्हणजे समजा आता एखादी घटना आहे आणि त्याच्या घटनेला काहीतरी पार्श्वभूमी आहे आणि मग घटना घडल्यानंतर परत पुढं काहीतरी घडतं, म्हणजे अशा स्टोरी टेलिंगमध्ये जाईल. आता मी समजा जॉग्राफीचं जे तुम्हाला उदाहरण दिलं, आता ते माझ्या डोळ्यासमोर समजा त्या NCERT किंवा काय समजा किंवा तुम्ही आता यूट्यूबचा जमाना आहे तर ते लगेचच डोक्यातच येते ना ड्रमलिन असा आहे तो प्रकार. म्हणजे तिथं आठवायचीच गरज नाही बघा नदी आणि काय. म्हणजे जॉग्राफी केलं तर इमॅजिनेशनची गोष्ट आहे, हिस्ट्री केलं तर मग ते तिथं पण इमॅजिनेशन आहे पण ते जास्त कथा टाईप आहे. ते म्हणजे हे घडलं म्हणून असं, ते घडलं म्हणून तसं, त्याला स्वतंत्र बोलता येईल समजा. तर बघा ही एक गोष्ट लक्षात घ्या. तर मला ह्यातनं काय म्हणायचं आहे, तर आता मी मुद्द्याकडे खरे येतो. मला जे काय सांगायचं होतं ह्यानं नेमकं होतं काय. तुमच्याजवळ जर कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असेल तर लक्षात घ्या तुम्हाला आठवण्याचा ताप जो आहे ना, आठवण्याचा म्हणजे मला हे आठवायला पाहिजे ज्या त्यावेळेला लक्षात ठेवण्याचा तो ताण आहे तो ट्रिमेंडस म्हणजे एकदम कमी होईल, बिलकुल कमी होईल. लक्षात ठेवा. साध्या गोष्टीतनं पुढं जात गेला तर तुम्ही. दुसरी गोष्ट तुम्हाला जे रिव्हिजनला दीड महिना एक महिना द्यावा लागतो किंवा मागच्या व्हिडिओमध्ये मी म्हणलो बघा की पोस्ट होल्डर जी लोक असतात क्लास 2 नंतर ट्राय करत असताना पुढच्या पोस्टसाठी तर त्यानंतरच्या अटेम्पमध्ये निव्वळ रिव्हिजनच करत असतात म्हणजे पूर्ण 6-7 महिने. तर ही गोष्ट करावी लागणार नाही, लक्षात घ्या.
ज्या त्या वेळा तुम्ही जर करत करत गेला म्हणजे तो लोड बराचसा कमी होईल पाठांतराचा, लक्षात घ्या. परत अभ्यासाला एक लिंकिंग प्राप्त होईल बघा, ह्यातनं त्यात त्यातनं त्यात असं एक लिंकिंग तयार होईल, गती येईल त्यात, आणि त्या म्हणजे अडथळं कमी आल्यामुळं गती येईल त्या अभ्यासामध्ये. आणि सगळ्यात महत्त्वाचं बघा, बऱ्याचदा तुम्हाला मूड लागत नाही. वृक्ष प्रकारे पाठांतर करायला लागल्यावर कसा मूड लागेल मग, तर गोष्टी कळत गेल्यावर नक्की लागेल. त्यामुळे समजून घेण्याला महत्त्व आहे बघा खूप, रेटून जास्त चालणार नाही. इंटरलिंकिंग आणि मी बघा तुम्हाला लक्षात कसे ठेवावं, त्यामध्ये मी इंटरलिंकिंग किंवा संबंध जोडता यायला हवा ही जी गोष्ट आहे. म्हणजे आता सहज मला आठवलं, आता एवढं पण तुम्हाला कळायला पाहिजे बघा, की आता समजा आपण जे नदीच्या भूरूपात बघतो की व्ही नदी, आणि आपण लगेच हिमनदीला आलो की यू दरीमध्ये येतो. पण ह्या दऱ्या ज्या आहेत आणि त्या जो समजा जो हा फ्लो होता कशाचा, ड्रमलिनचा, एस्करचा, कशा तुमची जी बर्फाची लाद आहे किंवा जी ग्लेशियल आहे त्याच्या अंडरग्राऊंडला, पण ते ग्राउंडवरच तयार होत असतं बघा त्या पात्रामध्ये. ते काय असं खाली खोदत नाही व्ही आकारासारखं किंवा यू आकारासारखं. म्हणजे असे बारकावे तुम्हाला लक्षात यायला पाहिजेत बघा. म्हणजे तुम्ही कोणतरी काय तर म्हणलं माहिती का एवढं लागत नाही किंवा कसं, तुम्हाला आता बघा ही व्हिडिओमध्ये एवढ्या एका छोट्याशा 15-20 मिनिटाच्या असं नाही सांगता येत ही गोष्ट. म्हणजे लॉंग टर्मला हे किती महत्त्वाचं असतं ते मला काय म्हणायचं, हे मुद्दा तुम्ही समजून घ्या, लक्षात घ्या. इथं काय आपल्याला मी पुढं सांगतो की तुम्हाला काय आईन्स्टाईन नाही व्हायचं किंवा ज्ञानेश्वर, त्याची काय गरज नाही आहे. तुम्हाला जे दिलेलं आहे किंवा काय म्हणजे तुम्हाला एवढं माहीत आहे की तुम्हाला आता समजा मला ॲटलिस्ट कोळंब्याने दिसले त्या इकॉनॉमीला कळायला पाहिजे, माहीत असायला पाहिजे. किंवा जॉग्राफीला गेला तर समजा 11वीचं एन-सी-आर-टी आहे किंवा महाराष्ट्र जॉग्राफीचं समजा पुस्तकं आहेत, म्हणजे आता बाजारला किंवा सौदी आहे म्हणा, खतीब सरांचं आहे, तर मला हे लक्षात ठेवायला पाहिजे. मग एवढं तुम्हाला लक्षात प्रयत्न झाला, मग सगळं जर रेटून बघा ठेवता येणार नाही. मॅक्झिमम तुम्हाला कन्सेप्च्युअल गोष्ट तयार करून ते तुम्हाला असे एनी टाईम सांगता यायला पाहिजे, लक्षात घ्या. म्हणजे मला हा म्हणायचं आहे. किंवा लगेच आपण जर मिनिमम सपोर्ट प्राईस किंवा प्रोक्युरमेंट प्राईस किंवा ज्या आपण किमती म्हणल्या तर मेन्स देणाऱ्याला हे लगेच सांगता यायला पाहिजे. ह्याला रिव्हिजन वगैरे काही प्रकार नाही बघा. ते रिव्हिजनला हितं होईल की नाफेडची स्थापना कधी झाली किंवा काय प्रकार. तुमचा आपेड आणि नाफेडमध्ये जमलिंग नाही व्हायला पाहिजे कधी पण विचारलं तर मेन्स देणाऱ्या मुलांनी. मला हे बघा सांगायचं आहे, म्हणजे एनी टाईम ते यायला पाहिजे. परत तुमची बघा अशा गोष्टीमुळं काय होतं, म्हणजे कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंग असेल तर तुमची ॲक्टिव्ह ज्याला म्हणतो ना, म्हणजे तुम्ही ॲक्टिव्ह होता त्या गोष्टीत, म्हणजे एंगेज होता ॲक्टिव्हली, आणि त्याचा फायदा होतो मग. आणि कधी कधी तासनतास बसलेलं पण तुम्हाला मग कळणार नाही, म्हणजे सहज कळत असला विषय तर, म्हणजे कळवून घ्यायचा प्रयत्न केला तर. आणि मग बघा ती गोष्ट आहे सगळ्यात बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम, मन भरकडतं. कसं होतं मला सर काय माहीतच नाही, कसं होईल ते समजून घेऊन जर तुम्ही पुढं जात नसाल तर मग ते अवघडच होणार की. म्हणजे हा एक मुद्दा आहे बघा. परत सगळ्यात महत्त्वाचं आहे बघा, म्हणजे त्यातनं पर्सनॅलिटीला फरक पडतो, नक्की पडतो. म्हणजे आतल्यात कळायला लागल्यावर, तुम्हाला साध्या सोप्या भाषेत सांगायला यायला लागल्यावर, तर तुम्हाला इंटरव्ह्यूला सुद्धा आणि एकूणच ओव्हरऑल नक्की तुमचा कॉन्फिडन्स वाढेल. म्हणजे बघा लक्षात घ्या, तो एक मुद्दा आहे. जो मगाशी मी म्हटलो की बाबा तुम्हाला काय आईन्स्टाईन व्हायचं नसतं. आता समजा जिथं तुम्हाला वृक्ष पाठांतराचीच गरज आहे, म्हणजे समजा आता ते तपांबर, स्थितांबर, मध्यांबर आणि आयनांबर मध्ये ते किती म्हणजे किती किलोमीटरवर आहे किंवा काय, ते रेटायलाच पाहिजे ना, त्याच्यामध्ये काय विषय नाही. म्हणजे समजा आता पृथ्वीचा अंतरंग आहे, मग अंतरंगातनं बाहेर जात असताना किंवा वरून टॉपवरून समजा सियाल सायमा काय तो क्रम आहे, किंवा झास्कर पीरपंजाल तिकडचं समजा टेकड्या सांगायच्या त्या गारव खासीच्या येत्या ते आता रिसाईट म्हणजे ज्याला प्रवचन टाईप किंवा रिसाईट म्हणून पाठ करून तर ठीक आहे गोष्ट. किंवा मेनचा पण तसा बराचसा भाग आहे. समजा तुम्हाला जर ॲग्रीमध्ये काय घटक करायचे असतील, म्हणजे प्लांट न्यूट्रिशन करायचे असतील तर तिथं मग थोडं पाठांतर लागेल. तिथं काय कन्सेप्टचा काय प्रश्न नाही, लक्षात घ्या. म्हणजे बऱ्याच गोष्टी आहे, बरंच बोलता येईल त्यावर, पण हे तुम्हाला कळत हे मला कसं. आणि बघा पाठांतराचा लोड कमी करत असताना ते बघा समजून घेऊनच तिकडं टाकायला बघायचं जास्त मटेरियल. इकडं जास्त झालं पाहिजे समजणाऱ्या गोष्टी, आणि इकडं कमीच राहिल्या पाहिजे पाठांतराच्या. आणि तर जे मी म्हणतोय ना जिभेवर घेण्याचं ते साध्य होईल बघा. आणि मग ह्यासाठी मग त्या रिव्हिजनच्या ह्याच्यावर मी बोलतोयच बघा. म्हणजे रिव्हिजनचं इथं मॅटर करतं, पण कन्सेप्च्युअल गोष्टींना खूप लेट रिव्हिजनला घेतलं तर चालतं. म्हणजे ते शक्यतो नाहीच घ्यावं लागत, म्हणजे तुम्हाला सांगतो. आणि MPSC जरा एक विचित्र पद्धत आहे प्रश्न काय विचारायची, म्हणून ती रिव्हिजनची गरज आहे. अदरवाईज ते एकदा कळलं तर ते शक्यच आहे. आणि बघा क्लास 1 आणि क्लास 2 मध्ये पण हा फरक खूप पडतो.
क्लास म्हणजे जे लोक झालेले असतात ना ते बऱ्यापैकी ह्या गटातले असतात, म्हणजे इकडं जास्त कमांड असणारे आणि क्लास 2 कायम सातत्याने मिळत असणारे किंवा ज्यांना ते फोडता येत नाही बघा आपलं जे मार्जिन की मी 30-35 मार्कानं मला इंटरव्ह्यूचा कॉलच येत नाही, तिथं बघा हा मुळात फॉल्ट आहे. ते जात नाहीत, ते कुणाला तरी त्याला क्लासवाल्याने किंवा काय त्यांना असं बिंबवून ठेवलं असं काय नाही पाठच मारायचं किंवा कसं, तसं नाही आहे बघा ती गोष्ट, तशी गोष्ट नाही आहे. तर ही गोष्ट घ्या. आणि म्हणजे मुद्दा काय आहे बघा, म्हणजे कंटेंट ऑलवेज चेंजेस असं म्हटलं जातं बघा, कंटेंट ऑलवेज चेंजेस बट कन्सेप्ट रिमेन्स. आणि तसंच आहे ते चिरकाळ टिकतं ते. त्यामुळं तुम्ही तिकडं गोष्ट गेली पाहिजे, पण त्याचा अतिरेक नको. मला प्रत्येकच समजून घ्यायचं आहे, मग काय मग त्या ह्याच्यामध्ये तसं अतिरेक नको. पण जिथं जिथं संधी आहे तिथं ते लॉंग टर्म मेमरीत टाकण्यासाठी म्हणून तुम्ही कन्सेप्च्युअल अंडरस्टँडिंगला भर द्यायला पाहिजे. ठीक आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये असंच एखाद्या वेगळ्या विषयावर आपण बोलू. तुम्ही कमेंट करत चला की तुम्हाला काय गरज आहे, याचा फायदा होतोय का किंवा कसा काय प्रकार. त्यामुळे मला पण ते कळतं मग. आणि सब्जेक्ट मॅटर काय तुम्हाला भरपूर यूट्यूबवर म्हणजे तिथं आहेत, ज्या गोष्टी पुढे येत नाहीत त्या मांडण्याचा बघा प्रयत्न आहे. मी सुरुवातीलाच हा यूट्यूब चॅनेलच्या सुरुवातीलाच मी बोललो होतो बघा, वेगवेगळं असेल ते, म्हणजे जे ज्यांना कोणाला बोलता येत नाही किंवा बोलत नाहीत त्याच ग्राउंडच्या गोष्टी बोलण्याचा प्रयत्न राहील. ठीक आहे.